नमस्कार, मी प्रदीप गांधी. आपण बघत आहात जनमत लाईव्ह. आपल्याला माहिती आहे की मुद्दा मतदारसंघाचा या विशेष कार्यक्रमामध्ये जे आहे आपण स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये जे खास करून नगरपंचायत नगर परिषदेची निवडणूक होत आहे त्याच्यामध्ये जे उमेदवारी अर्ज कुठेतरी दाखल केला आणि कुठेतरी उमेदवारी म्हणून उभे आहेत अशा लोकांशी आपण भेटत आहोत. त्याच्याशी मतं जाणून घेतो की एकंदरीत नगर परिषद किंवा नगरपंचायतचा कसा प्रकारचा विकास झाला पाहिजे होता. आपल्यासोबत इथे जर बघायला गेलं तर शरद पवार गट आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे आहे आपल्यासोबत नागपासे साहेब इथे आपल्यासोबत अवेलेबल आहे. एकंदरीत बघायला गेलं तर साहेब निवडणूक आहे तोंडावर आणि खास करून तुमचं नगर परिषद हे खूप तापलेलं दिसून येत आहे. आपण अचानकच भूमिका घेतली कारण की मित्रपक्ष सोबत असून सुद्धा जे आहे ते विरोधकामध्ये उतरून बसलेले तुमच्यासोबत. काय वाटते एकंदरीत काय परिस्थिती होऊ शकते? मी हेमराज विठू. सर्वप्रथम नमस्कार. मी हेमराज विठूबाजी नागपासे, सेवानिवृत्त शिक्षक. माझं प्रॉपर हा जाम आहे मोवाडी तालुक्यामधले जाम या गावी माझा जन्म झालेला आहे आणि मी या तुमसर नगरामध्ये 30 वर्षापासून वास्तव्याला आहे. सर, मित्रपक्षांनी जेव्हा विधानसभेमध्ये मित्रपक्ष होता तेव्हा आमचे जिल्हा अध्यक्ष वाघमारे साहेब हे मित्रपक्षामधून उभे होते, पण काँग्रेसने आम्हाला मित्र असून काँग्रेसने आम्हाला विधानसभेमध्ये धोका दिलेला आहे आणि हा आम्ही आमच्या साहेबांनी एक डोक्यामध्ये ठेवलं का आपल्याला हे जर आपण यांच्याबरोबर दोस्तानी केली तर आपल्याला हे केव्हाही धोका देणारे व्यक्ती आहे. म्हणून आमच्या साहेबांनी म्हटलं का आमचा नागपासे सर हे उत्तम प्रकारे निवडणूक जिंकू शकतात आणि ती येऊ शकतात. त्यामुळे आम्ही मित्रपक्ष कोणत्याही या पक्षामध्ये असा मित्र नाही राहिला, कारण यांनी विधानसभा लोकसभा जो विधानसभा हे मित्रपक्षामध्ये लढवले, पण आज त्यांच्याच विरोधामध्ये ते प्रश्न उचलत आहेत. मित्र पक्षामध्ये असून सुद्धा ते एकामेकावर तासेरे उडवत आहेत आणि मी असा एक व्यक्ती आहो का आमच्या पक्षामध्ये काही तासेरे नाही, काही नाही. बघायला गेलं कुठेतरी नागपासे साहेब ज्या हिशोबाने निवडणूक सुरू आहे त्या निवडणुकीमध्ये धनशक्तीचा उपयोग सर्वात जास्त करण्यात येत आहे. काय वाटते, तुम्ही धनानी बाहेर संपूर्ण नाही असं तुमचं म्हणणं आहे, तर काय वाटते ही निवडणूक कुठेतरी जी आहे धनशक्तीच्या आधारावरच होते, तर तुम्हाला याचा फटका नाही पडणार का? आपण चांगला प्रश्न विचारले साहेब. साहेब, धनशक्ती असती ना तर भाईजी हरले नसते. तुम्हाला सांगतो, कारण या तुमसर नगरीमध्ये हुशार लोकांचा भरणा आहे. चांगले चांगले लोक आहेत आणि हे स्वतःला खूप महान समजतात का माझ्याजवळ पैसा आहे, माझ्याजवळ सर्व काही आहे, पण माझ्याजवळ पैसा नाही पण माझ्याजवळ अकल आहे. या लोकांना शिकवलं ना तो शिक्षक आहे. हे जेव्हा झाले इंजिनियर वगैरे झाले, पण त्यांनी कोणा शिकवलं? शिक्षकाने शिकवलं. आणि हा लोकांना माहीत आहे का एक शिक्षक, एक आदर्श शिक्षक पुरस्कार घेतलेला व्यक्ती जर आपल्या नगरपालिकेला जर मिळाला नगराध्यक्ष या रूपानं, तर आपली नगरपालिका सुद्धा हे आदर्श करू शकतो. आणि पैसा, सर्व गोष्टीला पैसा नाही. आजकाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिलेला आहे का हा जो मतदान आहे, मतदान आहे, हा पैशाने विकत घेता येत नाही, हा दान करता येतो. आणि तेच माझ्या शिक्षकाने इथं 2000 शिक्षक आहेत. 2000 शिक्षक असल्यामुळे माझा ते पैसा चालणार नाही. माझा विजय हा 100% माझा विजय आहे आणि 3 तारखेला हा आमचाच गुलाल होईल. बघायला गेलं कुठेतरी जे आहेत इथचे जे अगोदरचे माजी नगराध्यक्ष राहून चुकलेले आहेत त्यांनी कुठेतरी म्हटलं की सर्वांगीण विकास कुठेतरी जे आहेत नगर परिषदचा झालेला आहे. काय वाटते, खरंच परिषदचा सर्वांगीण विकास झाला की भ्रष्टाचार झाला? साहेब, सर्वांगीण विकास झालेला आहे, सर्वांगीण भकास केला आहे लोकांनी. आज मी शिक्षक असताना या राजकारण यांनी हे केलेलं आहे. आमच्या तुमसर नगरपालिकेने यांनी खाऊन टाकलेले आहे. हे खाणारे लोक आहेत. अहो, आमच्या या नगरपालिकेला साहेब 47 कोटी रुपये आलेले आहे पाण्यासाठी, पण एक शुद्ध पाणी आजपर्यंत शुद्ध पाणी आम्हाला मिळत नाही. आमच्या घरच्या सांडपाणी हा सुद्धा दुसऱ्याच्या प्लॅटमध्ये जातो. आम्हाला घरी येण्यासाठी साहेब चांगला रस्ता नाही आहे, आम्हाला विद्युत बरोबर नाही मिळत, आम्हाला लाइटिंग अंधारामध्ये राहावं लागते. हे जे माझे नगराध्यक्ष होते जे दोन व्यक्ती आणि एक आमदार माझ्या समोर उभा आहे, त्यांना तर मी सांगू इच्छितो का तुमचं आता राजकारण दिलेलं आहे, राजकारण आता मास्टराच्या हातात येणार आहे. आपण सावध राहू. आणि का म्हणून सावध राहू? कारण मी तुम्हाला सांगतो साहेब, मी जेव्हा निवडून येईन ते एक संकल्पना माझ्या डोळ्यामध्ये आहे का जे राजकारणात नसून ते एक समाजकार्य करणारे असे आमच्या या प्रभागामध्ये म्हणजे तुमसर नगरामध्ये हे 12 प्रभाग आहेत आणि 12 प्रभागामधून आम्ही असं करणार आहोत का एका प्रभागातून 5 लोकांची नेमणूक करणार आहोत. जे असतील
वकील, डॉक्टर, इंजिनियर, समाजसेवक आणि सैनिक या 5 लोकांची मी नेमणूक करणार आहोत. ते राजकारणाच्या विरुद्धमध्ये आहे, पण ते समाजकार्य चांगले करू शकतात, चांगले वेल क्वालिफाईड असतात. तर असं एका प्रभागामधून मी 5 लोकांची म्हणजे 12 पंचे 60 लोकांची मी नेमणूक करीन. आणि त्याच्यामध्ये मी 50-50 लेडीज जेंट्स, मी लेडीज म्हणजे स्त्री 50 आणि पुरुष 50 असा मी करणार. आणि त्यांची मासिक मीटिंग एक तारीख मी महिन्याला एक करीब समजा 28 तारीख किंवा 25 तारीख असा नेमणूक करीन. आणि माझा या तुमसर नगराचा विकास कसा व्हायला पाहिजे, काय करायला पाहिजे त्यांच्याकडून मी जाणून घेईन, त्यांचे पॉईंट लिहीन. आणि पॉईंट लिहिल्यानंतर जेव्हा माझे नगरसेवक 25 नगरसेवक असतील, त्या 25 नगरसेवकाची जेव्हा मीटिंग घेईन तर माझे पॉईंट, कारण हे राजकारणी व्यक्ती नाही, हे समाजकार्य, हे तुमसरचा विकास करणारे लोक आहेत. तर त्यांना मी त्या मीटिंगमध्ये जेव्हा नगरसेवकाची जेव्हा मीटिंग होईल त्या मीटिंगमध्ये हे मी पॉईंट त्यांना सांगेन आणि त्या माध्यमानं माझ्या तुमसरचा मी विकास करीन. मला एक सांगा, ज्या हिशोबाचं नगर परिषद तुमसरमध्ये एक वातावरण सुरू आहे बंडखोरीचा, चाहे ते काँग्रेस पक्ष असो, राष्ट्रवादी पक्ष असो, शिवसेना पक्ष असो किंवा भाजप पक्ष असो, आपले वेगवेगळे उमेदवार कुठेतरी जे आहेत अपक्ष भूमिका घेत आहेत. काय वाटतं, याचा फायदा तुम्हाला मिळेल असं वाटतं का तुम्हाला? सर, यांना खुर्चीचा फक्त लालच आहे. हे खुर्ची असं पाहिजेत म्हणतात का मला खुर्ची मिळायला पाहिजे, नगरपालिकेमध्ये मला खायला पाहिजे. मी हे सोचलं, तुम्हाला सांगतो, कारण आता तुम्हाला माहीतही आहे माध्यमांना आपण खूप ऐकत असतो. कारण जो मोठा आता पूर्ण जगामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष. पण तिथलं काय झालं, तिथले एका माझी नगराध्यक्ष होते, त्यांनी 8-10 दिवसाच्या पूर्वी बीजेपीवरच तासिरी उडवले आणि रडले सुद्धा. ते रडले का मी सर्व या बीजेपीच्या सर्व याचा मी राजीनामा देत आहो, कारण त्यांना तिकीट हवी होती. ते नगराध्यक्ष झाले आणि ते लढून तिकीट मागतात, हा मला पटत नाही. आणि त्या माध्यमानं त्या बीजेपीमध्ये हे बंडखोरी झालेली आहे. दुसरी गोष्ट, अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचा, तिथं ते माझी नगराध्यक्ष होते, तिथंही बी एक बंडखोरी झाली. आणि जे माझे आमदार आहेत ते आमदार साहेब मस्त बिलकुल आपल्या घरी मस्त बसलेले आहेत. खेळा भेटाव तुम्ही, राज करा तुम्ही, या पद्धतीनं आता तुमसरमध्ये चालवलं आहे. आणि मी नवीन कॅन्डिडेट आहो, वेल क्वालिफाईड आहो. आणि मी राजकारणी नाही, तुम्हाला वारंवार सांगतो मी राजकारणी. लढत कोणासोबत तुम्हाला वाटतं? मला नाही वाटत का माझ्याबरोबर कोणी फायटर असेल म्हणून. मी अजय सत्ताराम यांच्यामध्ये फुटा आज आमचा जो नेता, जेव्हा आमचे नेते साहेब येतील ना प्रचाराला, मिस्टर वाघमारे साहेब, तेव्हा आज तर आम्हाला असं वाटते का 40-60 असं चालत आहे तुमसरला. पण जेव्हा आमचे प्रचाराला उतरतील तेव्हा मला नाही वाटत का आम्ही 80% वर जाऊ. निवडणुकी तोंडावर आहेत, कशा प्रकारचं आव्हान आमच्या चॅनलच्या माध्यमातून? सर, आव्हान म्हणजे मी तुमसर नगराला एक सुंदर स्वच्छ असा मी करणार आहोत. आणि त्या माध्यमानं मी सर्व नगरवासियांना विनंती करेन का आपण आमच्या सर्व नगरसेवकांना विजयी करावं. आणि त्याचप्रमाणे मी नगराध्यक्ष या नात्यानं तुम्हाला विनंती करेन का मला सुद्धा आपण खूप घवघवीत मताने विजयी करावं. कारण माझे जे नेतृत्व आहेत, माझ्या चरणभाऊ वाघमारे साहेबांचे हुशार व्यक्तिमत्व असल्यामुळे मी नगरपालिकेमध्ये त्यांचा मी हर वेळेस त्यांचा मी विचार विनिमय घेऊन मी कार्य करणार आहोत. म्हणूनच मी सर्व नगरवासियांना विनंती करेन का एकदा गुरुजीला हा विजयी करा. तर हे होते आपल्यासोबत कुठेतरी नागपाचे साहेब, जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातर्फे जे आहेत यंदा तुमसर नगर परिषदेचे जे सार्वत्रिक निवडणूक आहे त्याच्यामध्ये कुठेतरी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. बघण्यायोग्य हे असेल, शिक्षक वर्गामधून येतात, यांना खरंच म्हणजे तुमची जनता जी आहे यंदा त्यांना कुठेतरी मतदान करेल का हे बघणं योग्य असेल. ज्या प्रकारचं राजकारण कुठे जे आहे तुमसर नगर परिषदमध्ये होत आहे, म्हणजे गुटबाजी खास करून राजकारण आहे ते अजित पवार गुटचं असो, जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आहे, भाजपचं असो चाहे काँग्रेसचं असो, यांच्या गुटबाजीचा आंतरिक जो वाद आहे याचा फटका आणि याचा नफा जे आहे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गुटाला जाते का हेही बघणं योग्य असेल. त्यासाठी जनमत लाईव्हचा जो विशेष
चॅनल सुरू आहे आपल्याला खास करून मुद्दा मतदारसंघाचा या विशेष कार्यक्रमाला आपण जरूर बघा. तेव्हापर्यंत बघत राहा जनमत लाईव्ह न्यूज.